पावसाळ्यात त्या ओहोळातून जोरात पाणी वाहतं आणि त्या पाण्यासोबत कधी नाणी तर कधी सोन्याचे दागदागिने सुद्धा वाहून येतात. गावातील बायका कपडे धुतात तर शेतकरी हातपाय धुतात आणि रोज पाण्यातून कितीतरी वस्तू वाहून जातात. म्हणून आम्ही विचार केला आज आपण इथे मेटल डिटेक्टर वापरून शोध घेऊन पाहिला तर नक्कीच काहीतरी सापडेल. म्हणून आम्ही या ओहोळ्यात उतरलो आणि थोडा कचरा बाजूला करून आम्ही लगेच ट्रेजर हंटिंगला सुरुवात केली. आणि सुरुवातीलाच एक 20 पैशाचा कॉइन आणि त्यानंतर 1 पैशाचा कॉइन अशी नाणी सापडू लागली, ज्यामुळे असं सिद्ध झालं की नक्कीच काहीतरी जुन्या वस्तू इथे वाहून आलेल्या आहेत. म्हणून आम्ही हा तपास सुरूच ठेवला. पुढे पुढे आम्हाला थोडा कचरा सापडू लागला, पण कचऱ्याला बाजूला सारून आम्ही ट्रेजर शोधू लागलो. आणि त्यानंतर बरंच काही छोटं मोठं सामान सापडू लागलं, जसे की जुन्या चाव्या, कुलप आणि काही पाकिटं सुद्धा. पण त्यात काही मौल्यवान असं सापडलं नाही. पण शेवटी आम्ही जाणारच होतो. तेवढ्यात आमच्या हाती एक बांगडी लागली, जी इतर बांगड्यांसारखी खोटी वाटत नव्हती. त्याच्यावरची डिझाईन पाहून ती सोन्यासारखी दिसत होती. आमचं नशीब पलटणार की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला भेट द्यावी लागेल. पण जाण्याआधी इथे फॉलो करून जा, नाहीतर विसराल.